मित्रांनो, आज आपण आलो या कोरेगाव या माडीची मैदानावरती. आल्यानंतर आपल्या या ठिकाणी बैल आहे ह्यांचा, तर जाणून घेऊया. ही मुलाखत होती आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. तर काय सांगाल, आपल्या लाडक्या बैलाचं नाव आहे? त्याचं नाव रोलेक्स. रोलेक्स नाव आहे. कशावरून ही रोलेक्सचं नाव तुम्ही या ठिकाणी ठेवलंय? ते आपल्याला ते रोलेक्स एक ब्रँड आहे, आपल्याला एक ब्रँड तयार करायचा होता बैलगाडी क्षेत्रात, त्यामुळे त्याचं नाव आपण रोलेक्स ठेवले. मित्रांनो, ही रोलेक्स एक कंपनी आहे, म्हणजे गाड्या वगैरे बनवण्याची आणि काय काय तिचे प्रोडक्ट म्हणजे हे आहेत. तर ह्या कंपनीच्या नावावर, त्या ब्रँडवरती ह्यानं ते नाव ठेवलं या. तर कोणी नाव ठेवलं होतं? नाव मीच ठेवलं ते. तुम्हीच ठेवलं? रोलेक्स म्हणून का असं ठेव वाटलं? नाही, जरा वेगळं नाव. आता सगळी का सेम नाव होतात, म्हणलं जरा काहीतरी वेगळं. आपलं महाराष्ट्रात तसं एकच नाव आहे रोलेक्स, आणि हा एकमेव रोलेक्स फेमस आहे आमच्या भागात. काय म्हणून? रोलेक्स म्हणूनच. रोलेक्स हा कुठल्याच बैलाचं नाव नाही दुसऱ्या, फक्त आपल्याच बैलाचं नाव रोलेक्स आहे, आणि हा रोलेक्स आहे. आणि रोलेक्स आपलं नाव काय आहे? चेतन पोकळे. चेतन पोकळे. गाव? दाहेरी, पुणे. दाहेरी, पुणे. हां. तर आज कोरेगावच्या मैदानावरती आपण आलाय. या मैदानावरती तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपली गाडी गट 5 सेमी फायनल पर्यंत जावी, चांगल्या नंबरातीनं राहावं. तर काय सांगाल, आज रोलेक्स विषयी माहिती जाणून घ्यायची, काय इतिहास त्याचा आहे? आपण हा रोलेक्स आदत असताना घेतलेला. आदत असताना रोलेक्स आपण घेतलेला, आणि म्हणजे आपण आज आणला आणि दुसऱ्या दिवशीपासूनच तो फायनल करायला चालू झाला. म्हणजे जसा आणलाय तसा तो फायनलमध्येच आहे, आणि पहिल्यापासून त्याचा स्पीड एकदम टॉपचाच आहे. आणि ह्या मैदानात दुसरं मैदान होतं तेव्हा आम्ही इथं आदतला, दुसऱ्या मैदानात पहिलं मैदान पटरवाडी केलं घरच्या गाडीवरती, राजा आणि रोलेक्स तो घरचाच बैल आहे. दुसऱ्या मैदानाला आपण एक पायरा टाकला, आमच्या मित्राचाच बैल आहे युवराज म्हणून, तसा भाऊच लागतो, त्याचा पायरा टाकून आपण गटाला ह्याच्यावरती त्यावेळेस गर्निकीचा राजा मारलेला गटाला. तेव्हापासून आपला बैल चर्चेत येतो, चर्चेतच आहे अजून. कुठल्या मैदानात त्याला आहे किस्सा सांगताय तुम्ही? आत्ता मागे इथं ज्यावेळेस आदत होता त्यावेळेस इथं कोरेगाव ह्याच फाटीवरती मैदान होतं. ह्या फाटीवरती जो आदत असताना त्यांनी त्यावेळेस आमचं एकदम म्हणजे नाव केलं होतं, कारण एवढ्या मोठ्या बैलाची गाडी लगेच मारणं जोक नाही, त्यांनी ती गटालाच मारली होती, हिंद केसरी बैल. हां. तर हा कितीचा तुमचा खरेदी आहे? ही आमची खरेदी तशी आहे मापातच आहे, काय एवढी हे नाही. तरी अंदाजे काय 1,51,000 रुपयाची खरेदी. त्यावेळेस आम्ही सांगताना जरा खरेदी जास्त सांगितलेली, कारण कसं व्हायचं, बैलाची किंमत बघून पैरे व्हायचे त्यावेळेस, त्यामुळे आम्ही सांगताना 4 लाख खरेदी सांगितलेली, पण खरेदी त्याची 1,51,000 रुपयाची खरेदी आहे त्याची. तर आता कोणी मागतंय का त्याला, की बाबा तुमचा पळतोय बाबा, देताय का आम्हाला? काय आता कसं आहे, आमच्या ऑलरेडी घरात 2-3 बैल आमच्या घरचं व्यवस्थित असल्यामुळे असं लोकांना वाटत नसेल की कदाचित हे बैल विकतीन काय विकतीन. पण असं मागितलं 2-3 जणांनी, पण आपण काय अजून कोणाला काय ऑफर दिली नाही द्यायचं म्हणून सांगितलं. ज्यावेळेस वाटन त्यावेळेस आम्ही सांगन की बैल द्यायचं आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया की आता त्याच्या पाटाण्यावरती लिहिलेलं आहे काहीतरी फायनल यप पडलेत. तर कुठल्या मैदानचा यप आहे तो? हे आत्ता एक 4 दिवसापूर्वी कोकण महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं, मोठं मैदान होतं. आत्ता एक 4 दिवसापूर्वी तिथं त्यांनी फायनल केलेली. कितवा मिळवलाय तिथं गुलाल? तिथं 4था नंबर मिळवला. तिथं आमची घरचीच गाडी होती, घरची गाडी, घरचा ड्रायव्हर, सगळा साथ घरचा होता. तर घरचीच गाडी पळाली. तर आपल्याकडे अजून किती बैल आहेत असे जे गुलालामध्ये पळतात, किंवा तुम्ही आता हा खरेदी केलाय आणि पहिल्या दिवशी तुम्हाला गुलाल मिळाला, काय वाटलं होतं त्यावेळेस पहिलं तुमचं मैदान? नाही, त्यावेळेस आम्हाला आमच्या घरचा बैल एक राजा म्हणून एवढे काय आम्हाला म्हणजे ह्याच्यात जास्त काय माहिती नव्हतं. तो राजा म्हणजे आमच्यासाठी एक बैलगाडी क्षेत्रातला थोडक्यात गुरुच आहे, आणि त्या राजा संघ आम्हाला असं वाटलं की तो राजा आता थोडासा कमी होईल. त्याचं वय आज जवळजवळ नाही म्हणलं तर राजाचं वय 14 वर्ष आहे, आणि 14 वर्ष वय असताना त्याची कारकीर्द त्यांनी अशी गाजवली की राजा म्हणले की त्याची गाडी पण कोण धरत नव्हतं बिनजोडला, आणि खेळत पण नव्हतं.
पण त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की राजा कुठंतरी आता थोडासा वय झाले, आपण वासरू कमी आला. वासरू घेतलं पाहिजे, म्हणून आम्ही वासरू त्यावेळेस घेतलं. म्हणजे त्याचा नाद कुठेतरी असं थोडंसं कमी व्हायला लागला की तुम्ही हा. खरेदी केली आणि पुन्हा तो नाद त्याच रुटीने आतापर्यंत चालवायला लागलाय. हां तर हे नाद करत असताना पहिल्यापासून ते का आता तुम्हाला लागलाय, पहिलं काय होतं का? पहिले आजोबा, आपल्याकडं वडील? नाही, आपल्याकडं नादामध्ये हा. नाही बैल आपल्याकडं पहिल्यापासून होते आमच्या आजोबांकडं, पण पळाव बैल नव्हती, आपल्या आवताची बैल असायची, शेतीची. शेती कामाची बैल. मेहनतीची. पण आता 1 2 4 3 वर्ष झालं आम्हाला नाद लागला आणि मला आवड असल्यामुळं आपली मी बैल खरेदी केली. नाद लागला हा तुम्हाला. कुठल्या बैलासोबत वगैरे काय जायचं तुम्ही? नाही, मी कुठं जायचं नव्हतं. माझ्या चुलते सागर पोकळे, त्यांचा तो राजा बैल होता, हा. पण त्याला थोडंसं बाकीच्या त्याच्या अडचणीन कामांमुळं काही त्याला बघता येत नव्हतं. आणि तो बैल जसा मी आणला माझ्या दावणीला, तेव्हापासून मला हा नाद लागला, तो लागलाच. आता हा रॉयल रोलेक्स. रोलेक्स कोणासोबत पळालाय? रोलेक्स असा लय नामांकित पायऱ्यात नाही पळाला, 2-3 नंबरांच्या पायऱ्यांमध्ये पळून त्यांनी नामांकित बैल मारलेली. जवळजवळ आता नाही म्हणलं तर त्याच्या ह्या मागच्या सीझनपासून या सीझनपर्यंत जवळजवळ 15 ते 16 फायनल असतील. कोणाकोणाच्या गळ्यात हा पळालाय? गळ्यात म्हणलं तर हे नाशिक भागातल्या बैलांच्या जास्त गळ्यात पळालाय. आणि आमच्या भागात म्हणलं तर घरचीच गाडी आमची राजा, आमचा घरचाच बैल, जो की आमचा या बैलगाडी क्षेत्रातला गुरु मानतो आम्ही त्याला, त्या राजासोबतच पळला. आणि आमच्या दावणीला आल्यानंतर पहिला गुलाल राजाने याला दिला. आणि आमचे ते मित्र आहेत अजिंक्य पोकळे, त्यांचा एक बैल आहे युवराज म्हणून, त्यांच्या गळ्यात पण पळालो आम्ही. आणि पळवले असे म्हणजे नाशिकची बैल आहेत भरपूर, त्यांच्या भरपूर गाड्यात पळवले, नाशिक, संभाजीनगर, आणि त्यांच्यासोबत फायनलला पण राहिलेलो आम्ही. तर अजून तुमच्याकडे कुठली खरेदी आहे काय? आता एवढ्यात आमचे मित्र गौरव शेठ गिसरे, परत सतीश मामा चौधरी आमचे, आम्ही मिळून एक खरेदी केलेली आत्ता, हा बुजा म्हणून खोंडे. हा बोजा हा तुमचाच आहे? आमचाच आहे. खरेदी त्याची हा. कितीची खरेदी केली? त्याची 1,21,000ची खरेदी. मित्रांनो बघू शकता कसा डामडोळ आणि किती त्याचं निरीक्षण आहे का, थोडंसं त्याचा चलन तर म्हणजे असं काय वाटतं एकदम फ्रेश आहे काय? तो म्हणजे आदत आहे. आदत आहे तो? हा. बर. पण आता त्याची गाडी आम्ही दुसऱ्याला आणणार आहे, कारण काय झालंय त्या बुजाचं वैशिष्ट्य असं आहे की तो कधी म्हणजे ह्याच्यात पळलाच नाही. आम्ही आमच्याकडं घ्यायच्या आधी तो ओपनलाच पळलेला आहे. त्याच्यामुळं त्याला आम्ही आता ओपनमध्ये तो जाईन तिथं गट काढतोच. त्या दिवशी नामांकित ट्रिपल हिंद केशरी बायला सोबत तो पळून त्यांनी गट काढलाय. सेमीला थोडंसं आमचं 19-20 झालं, पण बैल नंबरात पळतो तो. कुठल्या बैलासोबत तो पळलाय भुजा? आता भुजा तसं म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा पळाला तो घरच्या राजा संघच, आणि ओपनला गट काढला. आमचा घरचा जो राजा आहे त्याच्याच गाड्यात तो पळला आणि त्यांनी गट काढला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मैदानात ट्रिपल हिंद केशरी भावदानकरांचा लक्ष, त्या लक्षाच्या गाड्यात पळाला. आणि आता हे 3रं मैदान त्याचं, एक घरचीच गाडी आणणार आहे. त्याचे काय गुलाल आहेत का आपल्याकडे? आमच्याकडं आणल्यापासून तर गुलाल नाही त्याचे, पण गट 5 झालेत. 2 वेळा गेलो, दोन्ही टाईमला गट 5 झाले. आणि 3रं मैदान आहे. त्या दिवशी आम्ही फायनलला राहिलोच असतो, पण ते फाटी पण एकदम आता बोरबाग म्हणले की थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं. शेवटी जाग्या अभावी सगळ्यांना ॲडजस्ट करायला लागतं. ते फाटीचा थोडासा प्रॉब्लेम, तेवढं 19-20 झालं, नाही तर गाडी तिथं 100% आपली 1 नंबर केला असता त्यांनी त्या गाडीवरती. आता आपलं कोरेगाव MIDCचं मैदान आहे, हे मैदानाचं फाटी बघून आलाय का तुम्ही? इथं आम्ही जवळजवळ आजची हो बघून आलेलो आहे फाटी. तर काय सांगाल ह्या मैदानाविषयी? आता ऑलरेडी आम्ही वडगावमध्ये पण आज दुसऱ्याचं मैदान आहे, तिथं जाणार होतो, पण आमचे मित्र म्हणले की कोरेगावची फाटी जी पाळण्याला जोगी ती दुसरी, तिकडं आम्हाला वाटलं नाही की तिकडं तशी फाटी असेल. ह्या फक्त फाटीचा पल्ला आणि फाटी बघून आम्ही इथं पाळायला आलेलो आहे. तर हिचा पल्ला किती अंतरचा असेल काय सांगाल? 1000 फूट असेल ना, 1000 फूट पल्ला असणारा. तर मित्रांनो ही होती मुलाखत रोलेक्स आणि बुजा ह्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती घेण्यात आली. तर
काय सांगाल आता तुम्हाला कुठल्या नामांकित किंवा टॉप 10च्या बैलामध्ये पाहण्याची इच्छा आहे? आता इच्छा तर सगळ्याच बैलांसोबत पाळण्याची आहे. पण आधी आमच्या घरच्या गाडीची धमक दाखवणार आम्ही बर की आमच्या घरचा पण पायरा किती पळतो हे पण लोकांना समजलं पाहिजे. आणि कसं आहे, आपलं पळलं तर दुसऱ्यांना मागण्यात अर्थ आहे, नाही तर आपलंच पळत नाही दुसऱ्यांना काय मागायचं आहे. त्यामुळं आता एक 2-3 मैदानात आम्ही घरचे साधच आणणार आहे. आमची तिन्ही बैल आहे, हा रोलेक्स, तो बुजा आणि एक राजा म्हणून आहे. घरचा साज, घरचा ड्रायव्हर, हा आमचा ड्रायव्हर आहे, जालन्यावरतून आलेला आहे. मग आपल्याकडेच राहिलं आहे, बैल पण हाच सांभाळतो आता. बर आणि त्या दिवशी पण कोकण महाराष्ट्र केसरीला ह्यानीच गाडी आणली, तिन्ही फेरे. तिथं पण चांगल्या टॉपच्या गाड्या, गटाला सेमीला सगळ्या गाड्या मारून आपण तिथं फायनलला राहिलो घरच्या साज. तर जाणून घेऊया मित्रांनो ड्रायव्हर इथं. तर काय सांगाल, आज ही गाडी तुम्ही पळवणार आहे, तर गाडीविषयी थोडक्यात. नाही, गाडी चांगली पळते. आतापर्यंत ही गाडी कुठल्या कुठल्या मैदानात तुम्ही हाणली या? ही नाही हाणली, पण तो बुजान घरचा राजा हाणला, कुठल्या मैदानात? बोरच्या मैदानात हाणलेला. बर तर ड्रायव्हर आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये बैलगाडी चालवणे मित्रांनो. तर काय होतंय, चालवत असताना काय अडचणी येतात काही अडचणी येते काय म्हणजे अंदाजे कुठल्या कुठल्या? काही एखादा बैल बाहेर बेर उडतो ती अडचण येते. परत इथे येते अपघात. भीती वाटते का तुम्हाला की बाबा ना आता ही बैलगाडी लय पळती बाबानो, किंवा फाटी सोडून पळाली या, कुठं एखाद्या हे असेल व्यावसायिक दुकान आहे किंवा काय, त्या दुकानावरती जाती या, पुढं पब्लिक असते, त्या पब्लिकला बाबा ही गाडी लागल असं काय भीती मनात असते का? नाही तसं काय नाही, गाडी फाटीनं किती पण पळू द्या काय वाटत नाही. पण ज्यावेळेस गाडी बाहेर गेली ना त्यावेळेस जरा जीवाला धोका होतोच. फाटीनं किती पण स्पीड लागू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शुभम ड्रायव्हर जालन्याचा, हा आपल्याकडे आला आपल्या गोट्यावरती, ह्याला तिकडं गटाला पण गाडी आणून देत नव्हती. आपण ह्याला इकडं आमच्या नामांकित बैलांची गाडी त्याला हाणाय देतो. तो आल्यापासून आपली गाडी गट आणि गुलालात कंटिन्यू राहते. आणि आता तिकडची लोक सगळी याला फोन करतात की शुभम ड्रायव्हर तू आमची गाडी हाणाय येतो का. आणि ज्यावेळेस ह्याच्याकडं म्हणजे गाडी हाणायचं टॅलेंट होतं त्यावेळेस ह्याला गाडी बसून देत नव्हती कोण. म्हणजे मला फेरायला सुद्धा बसू देत नव्हती गाडी. कशामुळं? असंच डायरेक्ट तोंडा म्हणायचे काय गाडी हाणता येत नाही, असं नाही तसं नाही. बर पण त्या दिवशी चिपळूणला 4था नंबर केल्याच्या नंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी फिरलं. काय त्यांना दिसलं असेल किंवा ह्यानं नंबर केला आणि तुम्हाला तिथं बसण्यासाठी आता बोलावते वगैरे? हो, तर ही कधीची घटना आहे? आत्ता एक 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाले. आणि मैदान खेळून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मला सारखं फोन चालू होतं दिवसभर हां, काय म्हणून? की आपली गाडी एखादा पायरा करा तिकडं आपल्या बैलांचा. बर आणि नाही तर मग आम्ही आपलीकडली गाडी घेऊन येतो, गाडी हाणसाल का. मी डायरेक्ट त्यांना आता म्हणलो भाऊ मी आता पायऱ्या बिरा करत नाही, मी गाडीवर बसत नाही कुणाच्या. एवढंच म्हणजे. ज्यावेळेस तुम्ही त्या भागात तुमच्या बैलगाडीवरती बसण्यासाठी ड्रायव्हर म्हणून इच्छुक होता, तिथं तुम्हाला गाडी हाणून दिली नाही म्हणताय. नाही, तर आत्ता तिथं काय किती वेळा म्हणजे आत्ता तुम्ही मैदानावरती गेलाय आणि तिथं बसण्यासाठी तुम्हाला फोर्स वगैरे केला जातो काय? नाही तसा फोर्स नाही करत तिथे आमच्या गावाकडं. आत्ता करतात, आत्ता इकडे फायनलला गाड्या ठेवल्या तेच ना आता इकडं म्हणजे किती वेळा होतोय? गेलाच नाही तिकडं. आत्ता गेलोच ना आम्ही सध्या. हा हां, तो राहिला आपल्याच गोट्यावरती, बैल पण तो सांभाळतो. सगळं नियोजन त्याच्याकडेच असतं बैलांचं. बैलांना मैदानाच्या आधी धुणे बिवणे सगळ्या बाकीच्या गोष्टी, त्यांचा रतीब खुराक सगळं तोच बघतो. ड्रायव्हर आपलं वय काय या? माझं वय 20 वर्ष. 20 वर्ष. किती दिवसापासून ह्या नादात आला? मला पहिलीपासून नांद आहे. पहिलीपासून. पण ड्रायव्हर म्हणून किती दिवस म्हणून झालं गाड्या हाणताय चालवताय? तसं नाही, काय तर 8वी-9वी पासून मी गाडी हाणतो. बर आतापर्यंत किती दिवसात गाड्या पळवता? दिवसात पळवतो बऱ्याच. तरी जशा भेटेल तशा. बर काय काय कसं असते बाबानं, आता ही गाडी पळाली गटात आणि पुन्हा ही गाडी सेमीला आली, मग अशा तुम्ही एक 4-5 गाड्या हाणल्या अंदाजे धरून चालू. हां, तर मग आता ही पण गाडी गटात आहे आणि ती पण गाडी गटात या, मग तुमचा कल कसं तुम्ही समतोल राखता सेमीसाठी?
सेमीसाठी काय जे जे पडेल ते पडेल, असं नाही की येतं मला हार विचारायचं येते. होतं, एक मित्रांनो त्यांच्या लक्षात आलं नाही ड्रायव्हरच्या. त्यांचं म्हणणे आहे की समजा ही गाडी पण तू सेमीला ठेवली हां आणि तू दुसरी गाडी आणून ती पण सेमीला ठेवली, तर मग त्या पुढच्या गाडीवाल्यांना एकाच सेमीत दोन्ही गाड्या लागल्या तर तू कसं सांगणार की बाबा ते हे कसं करणार, निभावणार कसं की बाबा ही गाडी माझी घरची, मला ही आणायला लागेल किंवा ती गाडी हां, तुम्ही हां. ड्रायव्हर बघा, असं कसं तू या पद्धतीत तू कसं त्यांना हे कर. त्यांना सांगायचं बस सेमीत आपल्या आता दोन्ही गाड्या एकाच सेमीत लागल्या तर तुम्ही तुमचा ड्रायव्हर बघा, मला माझी घरची गाडी आणायची. म्हणजे तुम्ही घरचीच गाडी हाणण्यासाठी पसंत करा. हो घरचीच. पुढच्यानं जर मागणी ठेवली बाबा मी एवढं नाही एवढं तुला देतो, नाही तसं नाही काय, हा. कारण की आपली घरचीच गाडी आणायची. घरच्याच गाडीसाठी घरच्या तुम्ही इच्छुक या. हो. तर असं कवा झालंय का? नाही आजपर्यंत नाही झालं, पण होऊ शकतं एखाद्या वेळेस. होऊ शकते. हा तर मित्रांनो असं बऱ्याच ड्रायव्हरांच्या बाबतीत झालेलं आहे. कुणाच्या बाबतीत असं झालंय तुमच्यापैकी नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आमक्या मैदानावरती माझी पण सेमील राहिली, पुढच्यांची पण सेमीला राहिली, पण ड्रायव्हर आपल्याकडे आले किंवा आले नाहीत असं काय असेल तर ही मुलाखत होती विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती घेण्यात आली. मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे, सपोर्ट करा, सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.